संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण मराठीमध्ये अध्याय 17वा. या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेव आपल्या श्री गुरुचे रूपकात्मक वर्णन करून त्यांना वंदन करतात व अध्यायातील मूळ विषयाला सुरुवात करतात. गीतेतील 17वा अध्याय जो भगवंताने सांगितला आहे तो पूर्वणी वजा अध्याय आहे. मागे काही अर्धवट राहिलेला विषय भगवंत या अध्यायात सांगतात. मागील अध्यायाच्या अंती भगवंतांनी अर्जुनाला तू शास्त्रानुसार अनुकरण कर असे सांगितले. त्यामुळे अर्जुन शंकायुक्त होऊन देवाला प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही म्हणता जीवाची शास्त्रा वाचून सुटका नाही असे मागील अध्यायात सांगितले, परंतु हे घडणे शक्य नाही, कारण शास्त्रे अनेक आहेत, त्यांची प्रत्येकाची मते निरनिराळी आहेत. त्यांच्याप्रमाणे एक वाक्यता नाही व ती कळण्याकरिता तीव्र बुद्धीची आवश्यकता आहे. आयुष्यही भरपूर पाहिजे, कारण शास्त्राध्ययनासाठी किती काळ लागतो हे निश्चित नाही. एकंदरीत हे सर्व दुर्लभच आहे. मग अर्जुन म्हणतो, देवा एखाद्या अल्पबुद्धी पुरुषांनी स्वतः शास्त्र अभ्यास न करता दृढ श्रद्धेने या शास्त्राचरणाने जर वागला तर त्या पुरुषाला परमार्थी कोणती गती मिळते हे मला समजावून सांगा. तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना शास्त्रानुसार अनुकरण करणारे थोर पुरुष तसेच दृढ श्रद्धेने शास्त्राचरण करणारे शास्त्रज्ञ, ज्ञान अभिज्ञ, मंद, मुमुक्ष या दोघांनाही परमपदाची प्राप्ती होते हे खरे आहे, परंतु नुसत्या श्रद्धेवरच अवलंबून राहणे बरोबर नाही. अर्जुना चंदन हे शीतल खरे, परंतु त्याचे जळते लाकूड हाताला पोळणारच. त्याप्रमाणे श्रद्धा ही मुळात अतिस्वच्छ आहे, परंतु ती अनादि प्रकृतीच्या प्रभावामुळे त्रिगुणात्मक बनते. म्हणजे ज्या गुणाचे अधिक्य वाढले त्या गुणानुसार जीवाकडून कर्मे व आचरण घडत असते. सत्वगुण वाढला तर ज्ञान लाभ प्राप्त होतो. बाकी दोन गुण हे ज्ञानाचे वैरी होतात. तसेच रजोगुण वाढला की पुरुष नेहमी कार्यमग्न असतो आणि तमोगुणाची वृद्धी झाली तर स्वैर आचरण करतो. अशा प्रकारे हे त्रिगुण मनुष्याच्या श्रद्धेलाही त्रिगुणी करून टाकतात, परंतु प्रत्येकाचे कार्य मात्र वेगवेगळे असते. हे त्या त्या गुणात्मक बनलेल्या श्रद्धेमुळे ओळखता येते. ते याप्रमाणे, अर्जुना जो पुरुष सात्विक श्रद्धायुक्त असतो तो संसार सागरातून तरून जातो, कारण तो श्रद्धा संपन्न असल्यामुळे श्रवण मननादी साधना धर्मनीतियुक्त वृत्तीचा असून आणि यज्ञाचरण पत्करतो व देवतांची उपासना करतो. अशा सात्विक श्रद्धावान पुरुषाला ब्रह्मज्ञान व परमसुख शांती लाभून तो कृतार्थ होतो. रजोगुणी श्रद्धेच्या व्यक्ती यक्ष राक्षस आदी यांची उपासना करतो व विषय भोगासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतो. तमोगुणी पुरुष भूत प्रेत पिशाचादनी यांना मानून अशा अनेक देवतांची उपासक बनतो. त्यांच्या पुढे जिवंत प्राण्याचे बळी देतो. हा कठोर निर्दयी असल्यामुळे त्यास हिंसा करण्यात अधिक आवडते व त्यातच तो आनंद मानतो. भगवंत म्हणतात, अर्जुना तुला या त्रिगुणाचे कार्य सांगण्याचा उद्देश एवढाच की ह्या रजोगुणी व तमोगुणी युक्त श्रद्धा ह्यांचा त्याग करून सात्विक श्रद्धायुक्त व्हावे. याला मोक्ष प्राप्ती मुळीच अवघड नसते. अशा पुरुषांनी काही शास्त्राध्ययन केले नसले तरी चालते. त्यांनी फक्त एखाद्या आदर्श सदाचरणी पुरुषाचे वर्तन डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार अनुकरण करावे, म्हणजे त्या सात्विक श्रद्धावंताला देखील तेच फळ मिळते. अर्जुना जशी गंगा ही एकट्या गौतमाकरिता नसून ती सर्वांनाही गंगाच आहे, त्याप्रमाणे जे शास्त्र जाणून तसे आचरणाने जे फळ प्राप्त होते तेच शास्त्र न जाणणाऱ्याला पण सात्विक श्रद्धायुक्त पुरुषाला मिळते. मग तो मंद बुद्धीचा असला तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे श्रद्धेनुसार जीवाच्या वृत्ती निर्माण होतात व त्यानुसार जीवन चरित्र बनत असते. म्हणून श्रद्धेचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याप्रमाणे भगवंताने त्रिगुणामुळे 3 प्रकारची झालेली श्रद्धा पुढे आहार, यज्ञ, दान, तप व कर्म इत्यादी प्रकारे 3 प्रकार सविस्तर विवेचन केले. तसेच विधियुक्त कर्माचे वर्णन करून त्या कर्मात नकळत राहिलेली न्यूनता भरून काढण्यासाठी ओम तत्सम या शब्दाचे महत्त्व व त्याचा विनियोग सांगून ब्रह्मार्पणत्व क्रियेची पद्धती स्पष्ट करून सांगितली. म्हणून अर्जुना तू जी कर्मे करशील त्या त्यावेळी तू श्रद्धायुक्त होऊन ओम तत्सत हा मंत्र उच्चारून आपली कर्मे आचरित राहा आणि अशी निरहंकार होऊन केलेले कर्म श्रीहरीला समर्पण केली म्हणजे कृत्यता प्राप्त होते. अशा प्रकारे भगवंताने अर्जुनाला कर्म निर्णय व ब्रह्मनाम महिमा सांगितला. पुढील अध्यायात भगवंत तुम्हाला सांगणार आहेत. श्री ज्ञानदेव म्हणतात, तेच मी तुम्हाला सांगणार आहे असे म्हणून श्री ज्ञानदेवानी हा 17वा अध्याय संपविला.